जय श्रीराम. राज्य उत्पादन शुल्काच्या सर्व अधिकाऱ्यांना मी नम्रपणाने सूचना देतोय की तुम्ही अवैध दारूचे धंदे कन्नड सोयगाव मतदारसंघातले बंद करा. कारण राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर ह्याचा दुष्परिणाम होतोय. तुम्ही यांना रेग्युलराइज करा, लायसन्स द्या आणि सरकारी तिजोरीत हे पैसे जाऊ द्या. तुम्ही जर हे नाही केलं तर माझे तुम्हाला 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. पहिली गोष्ट, 2023-24च्या बजेट पुस्तकामध्ये तुम्ही राज्य सरकारला किती पैसे भरलेत याची नोंद छापून आलेली आहे. मग ही नोंद खरी आहे का? दुसरा प्रश्न, जर ही नोंद खरी असेल तर तेवढे मद्यपान करणाऱ्या लोकांचे परमिट इश्यू झालेले होते का त्या वर्षात आणि ते हयात होते का? क्रमांक 3, जर ते हयात होते आणि त्यांचे तेवढे परवाने आहेत किंवा कमी पडत असतील तर जे एक दिवसीय परवाना हा नावाचा प्रकार तुम्ही काढलाय करबुडव्यांच्यासाठी, तर या एक दिवसीय परवान्याच्या पावत्या तुमच्याकडे आहेत का? आणि हे माहितीच्या अधिकारात आम्ही ऑलरेडी पत्र तुम्हाला इन्व्हर्ट केलंय. त्यामुळे कन्नड सोयगावची अवैध दारू बंद करून त्यांना वैधता करून द्या. नाही तो इतना छेद कर दूंगा कि समझ नहीं पाओगे. तो चुलबुल पांडेचा डायलॉग आहे ना की 7. जय श्रीराम. राज्य उत्पादन शुल्काच्या सर्व अधिकाऱ्यांना मी नम्रपणाने सूचना देतोय की तुम्ही अवैध दारूचे धंदे कन्नड सोयगाव मतदारसंघातले बंद करा. कारण राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर ह्याचा दुष्परिणाम होतोय. तुम्ही यांना रेग्युलराइज करा, लायसन्स द्या आणि सरकारी तिजोरीत हे पैसे जाऊ द्या. तुम्ही जर हे नाही केलं तर माझे तुम्हाला 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. पहिली गोष्ट, 2023-24च्या बजेट पुस्तकामध्ये तुम्ही राज्य सरकारला किती पैसे भरलेत याची नोंद छापून आलेली आहे. मग ही नोंद खरी आहे का? दुसरा प्रश्न, जर ही नोंद खरी असेल तर तेवढे मद्यपान करणाऱ्या लोकांचे परमिट इश्यू झालेले होते का त्या वर्षात आणि ते हयात होते का? क्रमांक 3, जर ते हयात